त्या संदर्भामध्ये नेमका पाठपुरावा कोणकोणते आपल्या नेत्यांकडून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आता काय निर्णय होण्याची शक्यता आहे? दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. पहिली गोष्ट म्हणजे नांदेडमध्ये असदुल्लाबाद जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा जमिनी या मदत मास म्हणून शासनाकडून नोटीसेस आलेले आहेत की मदत मास जमिनीचा व्यवहार जो काही मागच्या काळात जो काही खरेदी विक्री केलं आहे किंवा जे काही व्यवहार केलेले प्लॉटची विक्री आहे, नगरपालिकेचं बांधकाम वगैरे केलेलं आहे, परवानगी विना परवानगी केलेलं आहे, त्या सगळ्या जमिनी या नियमातून कराव्या अशी प्रकारची मागणी नांदेडच्या नागरिकांनी मला भेटून सुद्धा निवेदन दिलेली आहे. तो प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हे सगळे जुने व्यवहार आहेत. अनेक लोकांना माहिती पण नाही की सगळी जमीन ही मदत मास आहे किंवा खिदमत मास आहे. खिदमत मास आणि मदत मास दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि मदत मास हे रेग्युलराईज करता येतं, खिदमत मास हे रेग्युलराईज करता येत नाही असं अशी माझी माहिती आहे. सब्जेक्ट टू करेक्शन कायदेशीर विषय आहे. परंतु खिदमत मासच्या ज्या काही जमिनी आहेत त्या एकंदरीत यांची जी वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा मस्जिदी आहेत, काही त्यांचं प्रॉपर्टी याचं जे देखभाल करावं लागतं त्याकरता त्या उत्पन्नातून ते पैसे खर्च केले जातात असं करता खिदमत मासचा विषय आहे. आणि मदत मास जो आहे तो एक असा प्रकार आहे की ज्याच्यामुळे तोही व्यवहार जो झाला आहे एका प्रकारचं ते काय म्हणतात त्याला सुद्धा जे काही रिझर्वेशन म्हणण्यापेक्षा ती जमीन त्या ह्याच्याकडे संबोधित केली ही मदत मास जमीन आहे. तर जास्ती करून आपल्याकडे जे असदुल्लाबाद मधला जो क्षेत्र आहे तो मदत मास प्रकारच्या जमिनी आहेत त्या ह्याच्याखाली असं संबोधल्या गेलेलं आहे. आणि त्यामुळे ते व्यवहार आता लोकांनी करून ठेवले. 40-50 वर्ष झाली लोकांना माहितीच नाही की ही जमीन अशी क्लासिफाईड आहे, ही जमीन विकता येत नाही, खरेदी करता येत नाही. तर आताचा बाजारभाव त्याप्रमाणे घंटाभाव कुठल्या पुढे जाईल. तर मी त्यांना सांगितलं ज्यावेळेस हे झालं ज्याला ब्रीच ऑफ कंडिशन म्हणतो, ज्या दिवशी ती जमीन व्यवहार झाला त्या दिवशीचं रेडी रेकनर पकडा आणि त्या रेडी रेकनरच्या 1% तुम्ही त्याला चार्ज करा, म्हणजे जास्त होणार नाही. तो वर्ष ज्या दिवशी व्यवहार झाला तो वर्ष पकडा आणि ते म्हणजे रेग्युलराईज करा. विदर्भामध्ये अमरावती आणि नागपूर डिव्हिजनमध्ये नजूरच्या जमिनीच्या बाबतीमध्ये असा निर्णय झालेला आहे. आता तो नजूरचा विषय आहे, हा विषय मदत मास जमिनीचा आहे. त्यामुळे मी त्यांना उल्लेख त्याचा केला आणि ते जवळपास तत्वता त्यांना पडतं त्याची कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर जावं लागेल. पण काल तो मुहूर्त लागला असं वाटतं आणि त्यावर चर्चा काल बरी झाली की मी इथूनच बोललो. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होतो, काही लोक फोटोमध्ये होते, मी समोर होतो, एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. आणि ते कळलंही पाहिजे ना मदत मास काय किंमत मास काय बसवंत होतो मला माहिती झालेलं आहे. आणि ज्यांच्या जमिनी या ऑक्युपंट क्लास 2 to क्लास 1 करायची आहे, म्हणजे सरकारची मालकी काढून स्वतःची मालकी काढायची, क्लास 1 करायचं, त्याला 2% लावा म्हटलं. 2% त्यावेळेस झाला व्यवहार, त्यावेळेसच्या जी किंमत होती रेडी रेकनरची त्या 2% असं मी त्याला 2 महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. आणि तिसरा म्हणतात सोपूज आपला नांदेड जालना समृद्धी महामार्ग आहे, त्या समृद्धी महामार्गाच्या जमिनीला काही भागात 11-12 गावाचे विषय आहेत की ज्यांना अल्प किंमत मिळाली आहे, कारण की ते नगरपालिका क्षेत्रात बाहेर आहे. पण बाहेर जरी असले तर शहरात लागू नाही, त्यामुळे त्यांना शहराप्रमाणे मिळावा की ती मागणी. त्यात बरेच कायदेशीर मुद्दे ते समजून सांगितले ते विखे पाटलांना. तर ते विषय मागे लागतात.